नमस्कार, तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपल्याला आणखी शिक्षक भरतीबाबत एक नवीन जी बातमी आलेली आहे, त्या बातमीविषयी तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. बघा, बातमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती होणार आहे, त्या शिक्षक भरतीच्या जागांमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे जो शिक्षक भरतीचा एकूण आकडा आहे, त्या एकूण आकड्यामध्ये रिक्त पदांचा एकूण आकडा जो आहे, त्या एकूण आकड्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि ती वाढ कशी काय झालेली आहे, कशा प्रकारे झालेली आहे आणि कोणत्या शाळांमध्ये झालेली आहे, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये झालेली आहे की अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये झालेली आहे. आणि या वाढीचा एक आकडा सुद्धा आपल्याला बघायचा आहे. बघा, ही एक आनंदाची बातमी आहे. कारण अगोदरच तर शिक्षकांची जी भरती आहे ती होत नाही, आणि झाली तर फार अल्प प्रमाणात होती. पण यावेळेस जी काही मागची भरती झालेली आहे शिक्षकांची, त्या भरतीपेक्षा जास्त संख्येने शिक्षक भरल्या जाणार आहेत. आणि एक हा नवीन आकडा जो आलेला आहे, हा आकडा कमी नाहीये, हा आकडा भरपूर आहे. आणि हा आकडा जिल्हा परिषद ज्या काही शाळा आहेत त्या शाळांबाबतीत आहे. म्हणजेच मुलाखती विना या सदराखाली ज्या जागा भरल्या जातात, त्या जागांचा हा रिक्त पदांचा आकडा आलेला आहे. आणि हे रिक्त पद कसे काय वाढले, तर तुम्हाला माहितच आहे, नुकतंच एक आदेश निघलेला आहे की जे काही जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये कार्यरत आपले शिक्षक बांधव आहेत, त्यांना केंद्रपदी, जे काही केंद्र प्रमुखाचं पद आहे, त्या पदावर त्यांना बढती द्यायची आहे. आणि ही बढती दिल्यामुळे एकूण जवळपास 2,500च्या वर जागा रिक्त होणार आहेत. ह्या रिक्त झालेल्या जागा या सध्या जी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती सुरू आहे, त्या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे त्याची वाढ होणार आहे. आपण बघितलेलं आहे की जवळपास 13,000च्या वर जागा जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सध्या रिक्त आहेत. आणि या 2,500 जागांचा जर आपण त्याच्यामध्ये वाढ केली, तर एकूण जागेची जी काही संख्या आहे ती 15,000च्या वर जाते. मग आता ह्या ज्या जागा आहेत, ह्या कोणत्या जिल्हा परिषद मध्ये किती वाढणार आहेत, यावर सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्यायचं आहे. कोणत्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये, म्हणजे कोणत्या जिल्हा परिषद शाळांमध्ये या जागांची जी काही वाढ आहे ती किती होणार आहे, ते प्रत्येक जिल्ह्यानुसार आज आपण बघणार आहे. मी त्याचा टेबलच एक इथं शेअर करतोय. आणि त्या टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे की ह्या ज्या 2,500 जागा रिक्त झालेल्या आहेत, नवीन कशामुळे रिक्त झालेल्या आहेत, पुनश्च एकदा सांगतो की जे कार्यरत आपले शिक्षक बांधव आहेत, त्यांची बढती केंद्र प्रमुख पदी झालेली आहे. आणि त्यांची बढती केंद्र प्रमुख पदी झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत. आणि त्या रिक्त झालेल्या जागा आता शासनाला ह्या काही सध्या पवित्र पोर्टल मार्फत जे भरती सुरू आहे त्या भरतीमध्ये ऍड करायच्या आहेत. तसं जर बघितलं तर ज्या तुम्हाला माहित आहे की ज्या रिक्त झालेल्या जागा आहेत त्या 31 मे पर्यंतच्याच ते कन्सिडर करणार आहेत. आणि ह्या ज्या आता नवीन जागा रिक्त झालेल्या आहेत, ह्या 31 मे नंतर रिक्त झालेल्या आहेत. म्हणून शासनाला याचा नवीन जी सुद्धा आता काढावा लागणार आहे. आणि तो काढावाच लागणार आहे. का? तर रिक्त झालेल्या जागांची संख्या कमी नाही आहे, फार मोठ्या प्रमाणात रिक्त झालेल्या जागा आहेत मित्र, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून मी आता तुमचा फार काही वेळ घेत नाही. त्या रिक्त झालेल्या जागा आहेत त्या इथं मी आपल्या स्क्रीनवर शेअर करतो. त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार बघायच्या. प्रत्येक जिल्ह्यानुसार जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये किती रिक्त जागा झालेल्या आहेत, कशामुळे झालेल्या आहेत, पुनश्च एकदा सांगतो, केंद्र प्रमुख पदी बढती झाल्यामुळे या जागा रिक्त झालेल्या आहेत. तर तो स्क्रीन मी आता शेअर करतो. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला जरूर लाईक करा. माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला आपण मित्रो सबस्क्राईब करा. बघा, हा तो एक टेबल आहे, तो टेबल मी इथं शेअर करतोय.
हा टेबल आहे तो बघा. नवीन 2500 शिक्षक पदे, जिल्हा न्याय रिक्त जागा, केंद्र प्रमुख झाल्यावर रिक्त होणारी सहाय्यक शिक्षकांची पदे खालील प्रमाणे आहेत. हा एक टेबल आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 89 जागा शिक्षकांच्या नवीन रिक्त झालेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि ह्या मुलाखती बिन आहे, जिल्हा परिषदच्या जागा आहेत मित्र हो. त्यामुळे पार्ट फर्स्ट मध्ये या जागांची भरती होणार आहे, हे सुद्धा आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 89, अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत 69, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 65, अकोला जिल्हा 42, वाशिम जिल्ह्यामध्ये 35 शिक्षकांची केंद्र प्रमुख पदी नियुक्त झाल्यामुळे त्या जागा रिक्त झालेल्या आहेत. म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये रिक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांची जी काही संख्या आहे ती 35 आहे. याच्यामध्ये पदवीधरी काही असू शकतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु हे सत्य आहे की या सर्व जागा जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था चालवतात त्यामधल्या जागा आहेत. नागपूरमध्ये रिक्त झालेल्या जागांची संख्या 68 आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 43 आहे. भंडारा 30 आहे. गोंदिया 42, गडचिरोली 50, चंद्रपूर 66, छत्रपती संभाजीनगर 64. त्याच्यानंतर पुढे आणखी याच्यामध्ये काही जिल्हे दिलेले आहेत, ते आता आपल्याला बघायला लागेल. परभणी 43 आहे. हिंगोली 34 जागा रिक्त झालेल्या आहेत. केंद्र प्रमुख पदी बढती दिल्यामुळे हिंगोली जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या जागांमध्ये वाढ झालेली आहे, रिक्त जागांमध्ये वाढ झालेली आहे आणि ती 34 जागेची वाढ झालेली आहे. अहिल्यानगर 123, सर्वात जास्त जर जागा कुठं रिक्त झाल्या असतील तर त्या अहिल्यानगर जिल्हा परिषद मध्ये रिक्त झालेल्या आहेत मित्र हो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 99 नवीन रिक्त पद तयार झालेले आहेत. कोल्हापूर 85 आहेत. सांगली 68 आहेत. त्याच्यानंतर पुढे सातारा जिल्हा परिषद मध्ये 111 नवीन रिक्त जागा तयार झालेल्या आहेत. तिथे जे कार्यरत शिक्षक बांधव आहेत त्यांची बढती केंद्र प्रमुख पदी झाल्यामुळे 111 जागा सातारा जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत, सातारा जिल्ह्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यामध्ये रिक्त झालेल्या आहेत. रत्नागिरी 125, सिंधुदुर्ग 72, धाराशिव 40, त्याच्यानंतर नांदेड 87 जागा रिक्त झालेल्या आहेत. तर याचा एकूण आकडा तसा जवळपास 2410 येतो, पण नियर अबाउट ह्या 2500 जागा नवीन भरल्या जातील मित्र. त्याच्यानंतर नांदेडमध्ये 87 आहेत, ठाणे 51, रायगड 114, पालघर 75, पुणे 151, नाशिक 122. नंदुरबार जिल्हा परिषद मध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यामध्ये 45 जागा नवीन रिक्त झालेल्या आहेत. जालना जिल्ह्यामध्ये ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यामध्ये शिक्षकांच्या 53 जागा रिक्त झालेल्या आहेत. पुढे 41 जागा आहेत. बीड मध्ये 78 शिक्षकांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत आणि जळगाव जवळपास 80 जागा ज्या आहेत त्या शिक्षकांच्या रिक्त झालेल्या आहेत. लातूर आणि लातूर जिल्हा परिषद मध्ये केंद्र प्रमुख पदी शिक्षकांची बढती झाल्यामुळे 50 जागा पुन्हा रिक्त झालेल्या आहेत. आणि असा हा जर आपण एक अंदाजे जर अप्रॉक्सिमेटली जर फिगर काढली तर हे 2400 म्हणजे 2410 ते 2500च्या दरम्यानमध्ये ही फिगर जाणार आहे. याची एक रेंज आहे. 2410 ते 2500 शिक्षकांच्या जागांची भरती आता आणखी नवीन याच्यामध्ये ऍड झालेली आहे, कारण ह्या सर्व जागा रिक्त झालेल्या आहेत. ह्या जागा शासनाला म्हणजे रिक्त ठेवणं शक्य नाही, कारण रिक्त जर ठेवल्या तर विद्यार्थ्यांचं अध्यापनाच्या दृष्टिकोनातून फार मोठं नुकसान होणार आहे. म्हणून ह्या जागा आता शासनाला पुनश्च भराव्या लागणार आहेत. सर्वात जास्त जर समजा जागा कुठं रिक्त असतील तर पुण्यामध्ये 151 आहेत, अहिल्यानगर 123 आहेत,
नाशिकमध्ये 122 आहेत, रत्नागिरी 125 आहेत आणि रायगड 114 जागा शिक्षकांच्या रिक्त झालेल्या आहेत. आणि हा आता आपले जे काही शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे मित्र. मुलाखती विना आहे. त्यामुळे तुम्हाला आता जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत ते डोळ्यामध्ये तेल घालून द्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. प्राधान्यक्रम जर तुम्ही व्यवस्थित दिले ना तर तुमचं सिलेक्शन 100% होते. पण प्राधान्यक्रम देण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीवर सुद्धा आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सिलेक्शन आपल्या यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या सिलेक्शन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून कसे प्राधान्यक्रम द्यायचे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. मागच्या जे काही आपली शिक्षक भरती झाली 2022 त्याचा आपल्याला कट ऑफ सुद्धा लक्षात घ्यायचा आहे की टॅटची गुण आमचे किती असले म्हणजे आम्हाला नियुक्ती कुठल्या जिल्ह्यामध्ये मिळू शकते याची एक प्रोबॅबिलिटी असते. ती प्रोबॅबिलिटी सुद्धा आपल्याला बघायची आहे. ते आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. पण त्यासाठी तुम्हाला हे सर्व व्हिडिओ आहेत हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. प्रत्येक व्हिडिओचा तुम्हाला व्यवस्थित बारकाईनं स्टडी करावं लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावे लागणार आहेत. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही आता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होते आहे त्या शिक्षक भरतीमध्ये एक नियर अबाउट 2500 शिक्षकांची वाढ होणार आहे. आणि वाढ का होणार आहे ते सुद्धा सांगितलंय तुम्हाला की कार्यरत शिक्षक जे आहेत जिल्हा परिषद मधले त्या शिक्षकांची बढती झालेली आहे. त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे. त्यांना प्रमोशन कुठं मिळालेलं आहे तर त्यांना केंद्र प्रमुख पदी प्रमोशन मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत आणि त्या रिक्त जागावर पुन्हा आता हे 2500 नवीन शिक्षक बांधव आपले भरल्या जाणार आहेत. तर ही एक नवीन माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. तर मी आता आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.